आपण बोलणार आहोत पॅकविषयी. म्हणजे जे बाजारात मिळणारे हा स्क्रब आपण घेऊन येतो, कधी 200-250 रुपयापासून ते 1000 रुपये मोजतो. खरंच त्याची तेवढं वर्थ आपल्याला मिळतं का? तर नाही. कारण आपण बॉडीसाठी आणलेले स्क्रब पूर्ण बॉडीला लावतोच, पुन्हा चेहऱ्याला पण लावतो. आणि स्क्रब ही अशी गोष्ट आहे की ती 8 ते 15 दिवसातून एकदाच करायची गोष्ट आहे. आणि आपण सर्रास ते करत असतो, अगदी रोज 2 दिवसाला 3 दिवसाला. तर ह्या चुका करायच्या नाहीत. दुसरी आपण करणारी जी चूक आहे की आपण मीडियावर बघतो की तुम्हाला इनो वापरायचं आहे स्किनसाठी, तुम्हाला शॅम्पू वापरायचा आहे स्किनसाठी, तुम्हाला खायचा सोडा वापरायचा आहे, बेकिंग सोडा वापरायचा आहे. तर ह्या गोष्टी आहेत ना, शरीरासाठी आतमध्ये पोटासाठी पण चांगल्या नाहीत हे आपल्याला माहिती आहे. कारण ह्या आपण कधीतरी वापरतो आणि स्किनवर वापरल्याने त्याचा फायदा कमी आणि तोटा खूप जास्त होतो. तर कृपा करून तुम्ही हे सगळे वापरायचं बंद करा आणि आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेले मसुरीची डाळ, तांदूळ आहेत, दही आहे, दूध आहे, मध आहे. सांगा याच्यासाठी आपल्याला काही खूप काम करायचंय का? हळद आहे. हळद तर तुम्ही रोज पिऊ पण शकता आणि वरून एक्सटर्नल लावू पण शकता. बेसन पीठ आहे. तर याचा वापर तुम्ही करा. 3-3, 4-4 इन्ग्रेडियंट्स मिक्स करा. जसं मसूरची डाळ तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, त्याचं स्क्रब होऊ शकतं. त्यामध्ये तुम्हाला हनी टाकायचंय, त्यामध्ये तुम्ही ग्लिसरीन हवं तर टाकू शकता, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या जातील. आणि तर आता आपण बोलतो आहे जे वर्थफुल पॅक असतील, जे घरात तुम्हाला अवेलेबल असतील. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितले, त्यापैकी एका पॅकमध्ये फक्त 3 इन्ग्रेडियंट घ्यायचे. समजा तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडं हळद टाका, त्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल टाका. बस मस्तपैकी फेटा तुम्ही ते आणि बॉडीला लावा, चेहऱ्याला लावा. काही याने साईड इफेक्ट याचे नाही, तुम्हाला याचे फायदेच फायदे मिळतील. तसंच दुसऱ्या पॅकमध्ये तुम्ही मसुरीच्या डाळीचं पीठ घेतलं, ते दुधामध्ये कालवा, त्याला कालवून 15-20 मिनिटं ठेवा. थोडीशी हळद टाका, 1-2 थेंब लिंबाचे टाका, झालं. पुन्हा त्याला 15-20 मिनिटं लावून ठेवा आणि तुमची स्किन आणि चेहरा एकदम फ्रेश, तुकतुकीत पाहिजे तसा तुम्हाला रिझल्ट मिळेल. याला थोडासा वेळ लागेल. आज लावल्याबरोबर रिझल्ट नाही मिळणार आहे तुम्हाला, पण 15 दिवसांनी तुम्हालाच असं वाटेल की काय फरक पडलेला आहे. आणि सगळे हे नोटीस करून तुम्हाला विचारायला येतील की नक्की तू काय